नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध म्हणजे काय, त्याची काय कारणे आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, त्याचे प्रकार किती आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय पथ्य अपथ्य पाळायचं आहे आणि प्लस त्याच्यावरती काय उपाय करू शकतो. तर सर्वात पहिला आपण मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातलं डिफरन्स जाणून घेऊया. खूप पेशंट जणांना असं वाटतं की शौचात जाऊन आल्यानंतर तुम्हाला दुखायला लागलं आहे किंवा आग होते, जळजळ होते, रक्तस्राव होते, म्हणजे हे सगळं मूळव्याधाचीच लक्षणं आहेत. असं नाहीये. हे तिन्ही जरी गुदमार्गाचे आजार असतील तरीही त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. पहिला मूळव्याध म्हणजे काय ते जाणून घेऊ. मूळव्याधमध्ये काय होतं, तुमच्या रक्तवाहिनी ज्या गुदमार्गामधील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती प्रेशर, त्याच्यावरती दाब, तणाव निर्माण झाल्यामुळे त्या फुगतात, सुजतात आणि त्याच्यामध्ये मांसल भागामध्ये त्याची निर्मिती होते. त्याला मूळव्याध म्हणतात. नेक्स्ट भगंदर. भगंदरमध्ये काय होतं, जे गुदमार्ग आहे त्या जागी किंवा गुदमार्गाच्या साईडला एक फोड निर्माण होते आणि ती फोड पुढे जाऊन फुगते आणि फुटते. त्यामधून चिकट स्राव येतो, पूयस्राव होतं, रक्तस्राव होतं, म्हणजेच ती इन्फेक्टेड होते आणि जिथे ती फोड आहे तिथून जे गुदमार्ग आहे त्या दोघांमध्ये एक ट्रॅक निर्माण करते, म्हणजेच एक पोकळी, एक मार्ग निर्माण करते. त्याला भगंदर म्हणतात. नेक्स्ट फिशर. फिशर कशामुळे होतं, जेव्हा तुम्हाला कडक शौचास होतं किंवा खूप कुंतावं लागतं तेव्हा काय होतं, गुदमार्गामध्ये चीर पडते, म्हणजेच जखम निर्माण होते. त्याला फिशर म्हणलं जातं. तर आता आपण ह्या तिघांमधलं डिफरन्स पाहिलं. नेक्स्ट पाहूया मूळव्याधीचे प्रकार. आता स्थितीनुसार मूळव्याधीचे दोन प्रकार आहेत, एक्सटर्नल पाईल्स आणि इंटरनल पाईल्स. इंटरनल पाईल्स मध्ये काय होतं, तर जे मांसल भाग आहे, जी कोंब आहे ती आतल्या साईडला असते आणि एक्सटर्नल पाईल्स मध्ये ते गुदमार्गाच्या बाहेरच्या साईडला असते. आकारानुसार ह्याचे 4 टाइप्स येतात, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड आणि फोर्थ ग्रेड. फर्स्ट ग्रेड मध्ये कोंब हे आतल्या साईडला असते. जेव्हा तुम्ही शौचात जाऊन येता तेव्हा तुम्हाला ते टोचल्यासारखे आग, जळजळ, दुखायला लागते, पण ती कोंब बाहेर येत नाही. सेकंड ग्रेड मध्ये ती हलकीशी जरी बाहेर आली तरी तुमचं शौचास कंप्लीट झाल्यानंतर ती ऑटोमॅटिकली आत जाते. थर्ड ग्रेड मध्ये काय होतं, ती कोंब बाहेर येते आणि जेव्हा तुम्ही बोटाने जरा प्रेशर देसाल त्या कोंबवरती तर ती आत जाते. आणि फोर्थ स्टेज मध्ये काय होतं, तर ती कोंब प्रोलॅप्स होते, म्हणजे काय होतं, ती कोंब कायमची बाहेर राहते. तुम्ही त्याला प्रेशर दिलं तरीही ती कोंब आत जात नाही. तर हे आकारानुसार त्याचे आपण 4 टाइप्स बघितले. नेक्स्ट स्रावानुसार मूळव्याधचे 2 प्रकार आहेत, एक ब्लिडिंग पाईल्स आणि एक नॉन ब्लिडिंग पाईल्स. म्हणजे ब्लिडिंग पाईल्स मध्ये काय होतं, तुम्ही शौचास तुमचं कंप्लीट झाल्यानंतर रक्तस्राव होतं, हे ब्लिडिंग पाईल्स मध्ये. आणि नॉन ब्लिडिंग पाईल्स मध्ये रक्तस्राव होत नाही, फक्त ते दुखतं आणि प्लस आग होते, जळजळ होते आणि मांसल भाग बाहेर येतो, फुगतं, ह्यासारखे त्रास होतात. तर आता आपण मूळव्याधीचे कारणे जाणून घेऊ. सगळ्यात पहिला कारण आहे अजीर्ण, म्हणजेच इंडायजेशन. प्रॉपर डायजेशन होणं हे खूप महत्वाचं आहे. आयुर्वेदाने सांगितलं आहे, अग्निमांद्य आणि अजीर्ण हे खूप साऱ्या आजारांना निमंत्रण देतं. त्यामुळे जर तुमचं प्रॉपर डायजेशन होत नाही, याचा अर्थ तुम्हाला बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय आणि कॉन्स्टिपेशनमुळे तुमच्या जे गुदमार्गामधील रक्तवाहिन्या आहेत त्याच्यावरती दाब निर्माण होतात, त्याच्यावरती तणाव निर्माण होणार आणि ते परत सुजणार, फुगणार आणि ते मांसल भाग तयार होणार. त्याला मूळव्याध म्हणलं जातं. तर अजीर्ण, प्रॉपर डायजेशन होणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं कारण आहे वेगधारण. जेव्हा तुम्हाला प्रेशर येतं, जेव्हा टॉयलेटला जायचं असतं तेव्हा तुम्ही न जाता थोड्या वेळाने जाता किंवा त्यावेळेस टाइमपास करता, अशा वेळेस ही मूळव्याध होतं. जेव्हा तुम्हाला प्रेशर आलं तर तेव्हा वेग धारण करायचं नाही, डायरेक्ट टॉयलेटला गेलं पाहिजे. नेक्स्ट कारण आहे रात्री जागरण. रात्री जागरण, खूप जणांना रात्री खूप उशिरापर्यंत जागायची सवय असते, सकाळी उशिरा उठायची सवय असते, ह्याच्यामुळेही मूळव्याधचा त्रास होतो. कारण जेव्हा तुम्ही रात्री जागरण करता तेव्हा काय होतं, वात प्रकोप होतो आणि पक्वाशयमधला जेव्हा वात प्रकोप होतो तो काय आतड्यांमध्ये रुक्षता म्हणजे ड्रायनेस निर्माण करतो, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं आणि पुढे जाऊन ते मूळव्याध निर्माण करण्यास कारण ठरतं. नेक्स्ट आहे सततचा प्रवास किंवा सतत बसून राहणे, ह्याच्यामुळेही मूळव्याध होतो. कारण तुम्ही सततचा प्रवास करताय, सारखं बसून आहे, तुमच्या शरीराला काही व्यायाम नाहीये, तर प्रॉपर डायजेशन होणार नाही, तुम्हाला बद्धकोष्ठताचा त्रास होणार आणि पुढे जाऊन ते मूळव्याधमध्ये रूपांतर होणार. आणि नेक्स्ट कारण आहे
तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असणे. ज्यांना मूळव्याध आहे किंवा ज्यांना मूळव्याध होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची आहे, त्या लोकांनी 3 ते 4 लिटर पाणी पिलंच पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं प्रॉपर डायजेशन होईल आणि तुमचं स्टूल सॉफ्ट होण्यासाठी मदत होईल. नेक्स्ट कारण आहे व्यायामाच्या अभावामुळे. जर तुमच्या शरीराला व्यायामाची सवय नसेल आणि जरी फक्त तुम्ही सकाळी 30 ते 40 मिनिटाचा व्यायाम करताय आणि दिवसभर आराम करताय, तसंही चालणार नाही. तुम्हाला आधीमध्येही तुमच्या शरीराची हालचाल होणे गरजेचं आहे. तुमच्या जर शरीराची हालचाल होत असेल तरच तुमचं प्रॉपर डायजेशन होणार आहे. हे व्यायामाचा अभाव हे एक मूळव्याधचं कारण आहे. आता आपण मूळव्याधची लक्षणे जाणून घेऊ. जेव्हा तुम्ही शौचास जाऊन येता तेव्हा तुम्हाला त्या जागी गुदद्वार भागामध्ये दुखतं, तुम्हाला तिथे मांसल भाग बाहेर येतो, सूज येते, जी कोंब आहे ती फुगते आणि प्लस शौचास कंप्लीट झाल्यानंतर रक्तस्राव होतं आणि त्याच्या जागी खाज, गुदमार्गाच्या जागी खाज होते, ह्यासारखे त्रास जाणवतात. आता पुढे आपण जाणूया की मूळव्याधमध्ये पथ्य आणि अपथ्य काय पाळायचे आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये हाय फायबर डाएट घ्यायचं आहे. हाय फायबर म्हणजे काय, तुम्हाला धान्य, हिरवा पालेभाज्या, कडधान्य, डाळी यांचं सेवन करायचं आहे. डाळीमध्ये विशेषतः मूग आणि मसूरची डाळ यूज करायची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते भरपूर फायबरही मिळेल आणि पचायलाही हलकं राहील. इंडायजेशनचा त्रासही होणार नाही. धान्यामध्ये तुम्हाला गहू आणि बाजरी टाळायची आहे. ज्वारी आणि तुम्हाला राजगिरे घ्यायचं आहे. नेक्स्ट हिरव्या पालेभाज्या जेव्हा घ्याल त्यामध्ये तुम्हाला पालेभाज्यापेक्षा फळभाज्या घ्यायच्या आहेत. म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला दोडका, दुधी भोपळा आणि प्लस भोपळ्याचे सगळे प्रकार तुम्ही घेऊ शकता. पडवळ, घोसावळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. अवॉइड काय करायचं आहे तर वांगी, शेवगा, गवारी ह्या गोष्टी घ्यायच्या नाहीयेत. कडधान्य घेताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची की त्याला व्यवस्थित भिजवून मोड आणून तुम्ही कडधान्य घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यातून भरपूर फायबर भेटतं. नेक्स्ट तुम्ही फळांमध्ये बघाल तर केळी, पपई ह्या सगळे जे फ्रेश फ्रुट्स आहेत, सीजनल फ्रूट सगळे तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात फायबर मिळण्यास मदत होते. आणि शरीरामध्ये भरपूर पाणी प्यायचं आहे, भरपूर व्यायाम करायचा आहे आणि जे तेलकट, तळलेले, मांसाहार आणि प्लस बाहेरचं जंक फूड, बेकरी फूड हे सगळ्या गोष्टी कमी करायच्या आहेत. प्लस मैद्यापासून बनलेल्या गोष्टी, हरभऱ्याच्या डाळीपासून बनलेल्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीही कमी करायच्या आहेत. तर एकंदरीत आपल्याला बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होऊ द्यायचं नाही. रोजच्या रोज पोट साफ होणं गरजेचं आहे. पुढे आता आपण याच्यामध्ये उपचार काय घेऊ शकतो. आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की सगळ्यात पहिला निदान परिवर्जन करायचं आहे. म्हणजे मूळव्याध कशामुळे होतोय, काय कारण आहे ते शोधून त्या कारणावरती तुम्हाला वर्क करावं लागणार आहे. जर तुमचं अजीर्णामुळे मूळव्याध होतोय तर तुम्हाला तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टमवरती काम करावं लागेल. तुमचं जठराग्नी प्रदीप्त करावं लागेल. प्रॉपर डायजेशन कसं होतं, तुमचं डायजेशन कसं इम्प्रूव्ह करता येईल ह्यावरती तुम्हाला वर्क करावं लागेल. प्लस बाकी तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर तुम्हाला व्यायाम करायचा आहे, वेग धारण करायचं नाहीये, प्लस रात्री जागरण करायचं नाहीये आणि प्लस तुम्ही जे तेलकट वगैरे पदार्थ घेताय त्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. जंक फूड, बेकरी प्रोडक्ट, फास्ट फूड या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि प्लस तुम्हाला आठवड्यातून एकदा तुम्हाला एरंड तेलने शरीर शुद्धी करून घ्यायची आहे. तुमच्या आतड्यांची शुद्धी करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे तुमची जठराग्नी प्रदीप्त होते, तुम्हाला प्रॉपर डायजेशन होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच रोज रात्री झोपताना तुम्हाला 1 ग्लासभर पाण्यामध्ये 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 1 चमचा मध टाकून प्यायचं आहे. त्याच्यामुळेही तुमचं कॉन्स्टिपेशन रिलीज होण्यास, तुमच्या आतड्यांची व्यवस्थित हालचाल, तुमची बाउल मूव्हमेंट व्यवस्थित होण्यास मदत होते आणि मूळव्याधी कमी येण्यास मदत होते. नेक्स्ट उपचारामध्ये तुम्ही जर आधुनिक उपचार बघाल जसं सर्जरी वगैरे करायचे. खूप जणांचा प्रश्न असतो की सर्जरी केल्यानंतरही परत मूळव्याधचा त्रास होऊ शकतो का? तर हो. जर तुमची जर सेडेंटरी लाईफस्टाईल असेल, तुमचा व्यायामाचा अभाव असेल, तुम्ही जर पथ्य अपथ्य व्यवस्थित पाळत नसाल तर परत होण्याचे चान्सेस असतात. तुम्हाला सगळे पथ्य व्यवस्थित पाळावे लागणार आहेत. आणि आता त्यामध्ये लेझर ट्रीटमेंट आले आहे. ते तुम्हाला वेदना रहित, न टाक्याचे, प्लस त्यामध्ये फास्ट रिकव्हरी आहे. जास्ती दिवस ड्रेसिंग करायची गरज नाही. 4 ते 5 दिवसात तुम्ही रिकव्हरी होऊन तुमच्या नॉर्मल रुटीनला लागू शकता. आणि प्लस पंचकर्माही येतं आणि ते तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन घ्यावं लागणार आहे. आणि भगंदरमध्ये क्षारसूत्र हे खूप छान केलं जातं. ते भगंदरसाठी योग्य आहे.
तर प्रॉपर आणि आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स अवेलेबल आहेत, पण त्यासाठी तुम्हाला अगोदर प्रॉपर कन्सल्टेशन घ्यावं लागेल, डॉक्टरांना भेटावं लागेल. ते तुमचं पहिला डायग्नोज करतील, मूळव्याध आहे, भगंदर आहे की फिशर आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट काय द्यायची आहे, किती ड्युरेशनसाठी द्यायची आहे, हे सगळं डॉक्टर ठरवतील. तर आज आपण बघितलं आहे मूळव्याध म्हणजे काय, त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि प्लस त्याचे प्रकार किती आहेत, प्लस तुम्हाला ह्या तिन्ही जे गुदमार्गामधले मूळव्याध, भगंदर, फिशर ह्यामधले डिफरन्स काय आहे, त्या सर्व गोष्टी समजावून सांगण्यात आल्या आहेत. तरीही तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, आणखीन काही डाउट्स असतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.